नमस्कार, मी अक्षया इंदळकर म्हणजेच पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेतली तुमची वसुंधरा. इट्स मज्जाच्या माय फर्स्ट सेगमेंटमध्ये तुमचं स्वागत आहे. फर्स्ट सेल्फ गिफ्ट मला एकही माय फर्स्ट आठवत नाही पहिले तर, पण फर्स्ट सेल्फ गिफ्ट मी खूप स्वतःकरता फार कमी गोष्टी घेते, पण आय थिंक मला वाटतं काय घेतलेलं यार मी पहिलं, मला वाटतं माझं नाटकाचं पहिलं पेमेंट मला मिळालं होतं 500 रुपयाचं. तेव्हा मी गिफ्ट ॲचच नाही, पण मी असं तेव्हा माझ्यासाठी तेव्हा बर्गर, पिझ्झा हे सगळं माझ्यासाठी खूप मोठ्या गोष्टी होत्या की तिथे जाऊन खाणं. सो मी मला पहिले जेव्हा 500 रुपये मिळाले होते तेव्हा मी स्वतःसाठी बर्गर घेऊन खाल्ला होता. पहिला पाहिलेला चित्रपट, बापरे, देयर आर लॉट ऑफ, आय थिंक टार्झन द वंडर कार. ओ माय गॉड, टार्झन द वंडर कार असं मला जेवढं आठवतं की तेव्हा आमच्याकडे असं छोटासा टी व्ही होता आणि टार्झन द वंडर कार सारखी लागायची आणि सूर्यवंशी नावाची एक फिल्म होती जी सेट मॅक्सवर लागायची, ती सतत लागायची. त्यामुळे मी ते पहिल्यावर मी तेच बघत असायचे. सो ते 2 फिल्म्स मला जेवढे आठवतात माय फर्स्टमध्ये. प्रपोज तर मला कधीच कोणी केलं नाही, मला खोटं वाटेल, पण मला असं वाटतं की कदाचित मला त्याचं रिझन खूप लेट आत्ता इतक्यात येऊन कळलंय. कदाचित असं असेल की मी अशी खूप छान दिसणारी मुलगी होते, त्यामुळे भीतीने की इसका रहेगा कोई तो असं म्हणून केलं नसेल. मी प्रपोज मी तशी आहे खूप अपफ्रंट, मी अशी स्वतःहून म्हणतात पुढाकार घेणारी मुलगी आहे, पण प्रपोज नाही यार, मी तेव्हा मला खूपच गुणी होते. अभ्यास आणि आईवडिलांना मी थोडीशी घाबरायचे, त्यामुळे असं सगळं कधीच नाही केलं. मी खूपच चांगली मुलगी होते. हां, नाईट आऊट यार खूप केलेत मी. पहिला नाईट आऊट माझी स्कूल फ्रेंड होती अभया म्हणून, आता ती माझ्यासोबत नाही आहे, मिस हर अ लॉट. तर आमचं छोटंसं घर होतं खूप वर्षांपूर्वी. सो मी तिच्यासोबत नाईट आऊट मारायचे. आणि नाईट आऊट म्हणजे यार ते पण आम्ही असं घाबरून एक की आई ऐकलं, छोटंसं घर, पप्पा ऐकतील, मग तिच्या घरी कधी माझ्या घरी, असं आम्ही छान नाईट आऊट केलं. पहिला फसलेला पदार्थ केक. मी उत्तम जेवण बनवते आणि असं माझी आई म्हणते, मी कधीच म्हणत नाही. तर येस, मला असं वाटतं की लॉकडाऊनमध्ये मी पहिल्यांदा काहीतरी वेगळं ट्राय केलं होतं. असं केक वगैरे मी कधी बनवला नव्हता. सो केक माझा भयंकर गंदा फसला होता आणि मग तेव्हा मला खूप वाईट पण वाटलं होतं. सो येस, केक. क्रश ऑफकोर्स यार, आपल्याला कोणी ना कोणीतरी आवडत असतं, पण कसं ॲक्टरमध्ये कोणी असं की अच्छा ॲक्टरमध्ये अरे यार खूप आहेत. शाहरुख खान मला फार आवडतात, मला फारच आवडतात. म्हणजे शाहरुख खानला असं मी आत्ता पण अशी मेस्मराइज्ड आहे. शाहरुख खान, येस. लव्ह लेटर नाही म्हणता येणार, पण मी आजही माझ्या माणसांसाठी काही केलं ना तर मी अशी छोटीशी नोट लिहिते. म्हणजे आजही ती सवय आहे. मग ते कोणी असो, वेदर इट्स माय फादर, माय सिस्टर, माझी आई बहीण, किंवा कधी मी कोणाच्या प्रेमात असेल. सो मला छान अशी छोटीशी नोट लिहून त्या व्यक्तीसाठी ठेवायला मी खूप प्रेम करणारी मुलगी आहे, त्यामुळे मला सगळं करायला खूप आवडतं. फर्स्टमध्ये मला आठवतं लास्ट माझ्या बहिणीबरोबर जरा शक्यतो माझं तसं चांगलं बॉन्ड आहे, त्यामुळे मी तिच्यासाठी काही केलं की अशी छान चिठ्ठी लिहायची. तिच्या बर्थडेला मी छान नोट लिहून दिली होती तिच्यासाठी. सो ते सगळं मी करते. कधीच नाही, मी कधीच मार नाही खाल्ला. मला आठवत नाही. माझे आई वडीलच मुळात खूप शांत असतात. ओरडतात ऑफकोर्स, आपण चूक करतो तेव्हा आपले आईवडील आपल्याला ओरडतात किंवा 4 गोष्टी सांगतात, पण मला आठवत नाही की असं मी कधी मार खाल्ला. पण मी असं आमच्या आजूबाजूला घरं असायची तेव्हा मी लाटणं फेकल्याचा आवाज, उलटण मारून फेकल्याचा आवाज असं मी खूप ऐकलं, पण मी कधीच मला आठवत नाही की मी मार खाल्ला माझ्या आईचा. माझा पहिला फोन घेतला होता माझ्या आजीने, मी 10वीला असताना. कारण तेव्हा एक्झाम्स दुसरीकडे नंबर लागायचा दुसऱ्या शाळेत, तर ते कळल्यानंतर मग थोडा आधी फोन आला होता. येस. ब्रेकअप
फर्स्ट ब्रेकअप कॉलेजमध्ये झालं होतं माझं फर्स्ट ब्रेकअप. ऑफकोर्स रिजेक्शन खूप वेळा झालं आहे यार, खूप वेळा झालं आहे. फर्स्ट रिजेक्शन मी एका हिंदी सिरियलच्या ऑडिशनला गेले होते आणि तिथे मला कोणीतरी म्हणाले की हा काय प्रकार आहे असं. असं की मी काय प्रकार आहे, प्रकार थोडी काय असतं असं. मग ते माझ्यासाठी माझं पहिलं रिजेक्शन ते होतं. पण तेव्हा मी खूप जास्त सिरियसली घेतलं त्या गोष्टीला की आय डोंट नो, कदाचित मला असं वाटतं की दिसण्यामुळे झालं असेल. कारण आपल्याला माझं सुरुवात होती त्यामुळे मला माहीत नव्हतं की आपण कसं रेडी होऊन जायचं आहे किंवा काय करायचं आहे. सो हळूहळू मी शिकत गेले. पण माझं पहिलं रिजेक्शन आय थिंक फॉर माय लुक, हिंदीला जरा लुक आणि या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. सो फॉर दॅट. फर्स्ट प्राऊड मोमेंट माझी पहिली मी सिरियल केल्या पण म्हणजे ऑफकोर्स आई बाबा त्यासाठी खुश होते. पण जेव्हा माझी पहिली फिल्म आली होती रॉकी आणि मी हिरोईन होते फिल्मची, त्या फिल्मचे प्रोड्युसर होते अहमद खान सर. सो हिंदी प्रोडक्शन हाऊसची एवढी मोठी फिल्म आणि मी त्याचे हिरोईन होते. आणि तेव्हा मी हार्डली 18 वर्षाची वगैरे असेल. सो तेव्हा माझे आईवडील खूप प्राऊड होते जेव्हा ते प्रीमियरला आले होते आणि सगळं बघत होते. सो मला वाटतं माझी आई रडली पण होती. तिने मला खूप वेळ अशी मिठी मारली होती. सो आय थिंक ते माझ्यासाठी कायम माझ्या लक्षात राहील. फर्स्ट फॅन मुमेंट ॲक्च्युली मी एक सिरियल करत होते सरस्वती नावाची, त्याच्यामध्ये मी विलन होते. तर एक आजी होत्या, तर विलन असल्यामुळे मी त्यांना कधीच आवडले नाही. तर त्या मला बोलल्या की इकडे इकडे करून आणि म्हणाले की तू खूपच भंगार आहेस, मला तू अजिबात नाही आवडत असं वगैरे त्या मला म्हणाल्या होत्या. सो मी ते खूपच फॅन मुमेंटवरून घेतलं आहे. कारण मला वाटतं ही प्रतिक्रिया असेल माझ्या कामाची असं. आणि अदरवाईज चांगलं असं फॅन मुमेंट अगदी जे माझ्या लक्षात आहे ते म्हणजे मी सिरियल करत होते साता जन्माच्या घाटी स्टार प्रवाहाला. तेव्हा आमचा हॉस्पिटलचा एक सिक्वेन्स चालू होता आणि हॉस्पिटलच्या सिक्वेन्सला एक काका खूप आजारी होते ते. आणि ते आमचे तर त्यांना आय थिंक त्या दिवशी त्यांचा डिस्चार्ज होता की काय होतं. पण मग त्यांना कळलं की आम्ही वरती शूट करतो तर ते चालू शकत नव्हते. पण आम्हाला कळलं की त्यांना आम्हाला खूप भेटायची इच्छा आहे. सो आम्ही खाली भेटायला गेल्यावर त्यांनी प्रचंड आशीर्वाद दिले आणि त्यांनी खूप म्हणजे ते म्हणाले की मी तुमच्या ह्या सिरियलला बघून मला छान वाटतं किंवा बरं वाटतं मला बघितलं की मी एकही एपिसोड मिस केला नाही. सो ते माझ्यासाठी खूप फॅन मुवमेंट होता माझ्यासाठी. ओके, थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.